वलांडी येथे मोफत बियाणे वाटपासाठी शेतकऱ्यांच्या रांगा, उर्वरित बियाण्याबाबत शंका उपस्थित। महाराष्ट्र राज्य खाद्य तेल औद्योगिक विकास महामंडळामार्फत ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येत असून वलांडी येथील 2 कृषी सेवा केंद्रामार्फत संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणांचं वितरण सुरू आहे। या वाटपासाठी लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहिल्याने कृषी सेवा केंद्रासमोर लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळालं। विस्तार न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला असता अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून रांगेत उभे आहोत। कागदपत्राची पडताळणी, त्यात शेतकरी सातबारा, आधार कार्ड, शेतकरी नोंद, फार्मर ID इत्यादीची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच बियाणे दिले जात असल्याने तासनतास उन्हात थांबावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली। याबाबत संबंधित लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्राच्या मालक नारायण बंग यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार सुमारे 38 गावातील शेतकऱ्यांना कागदपत्राच्या पडताळणीनंतर बियाण्यांचं वाटप करण्यात येत आहे, तर समोरील विजय कृषी सेवा केंद्राकडे सुमारे 158 ते 160 शेतकऱ्यांची नोंद असून त्या शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। यावर विस्तार न्यूजच्या प्रतिनिधींनी व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर संबंधित संचालकांनी तात्काळ अतिरिक्त 3 टेबलांची व्यवस्था करून वाटप प्रक्रिया वेगवान केली। त्यानंतर शेतकऱ्यांच्या रांगा कमी होऊन वितरण सुरळीत झाल्याचं दिसून आलं। मात्र बियाणे वाटप प्रक्रियेदरम्यान आणखीन एक मुद्दा समोर आला। काही शेतकऱ्यांनी आरोप केला की शासनाच्या नियमानुसार 57 किलो बियाणे मंजूर असताना त्यांना केवळ 50 किलो बियाणे देण्यात येत आहेत। उर्वरित 7 किलो बियाणे मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली। या संदर्भात महाबीज केंद्राच्या जिल्हा प्रतिनिधींना विचारलं असता त्यांनी सांगितलं की बियाणे 25 किलोच्या पिशवीमध्ये उपलब्ध असून त्या पिशव्या फोडून कमी प्रमाणात वाटप करणं शक्य नसतं, त्यामुळे उर्वरित बियाणे परत जमा केले जाते। मात्र या स्पष्टीकरणानंतरही शेतकऱ्यांच्या मनातील शंका कायम आहे। मंजूर प्रमाणापेक्षा कमी बियाणे मिळत असल्याने उर्वरित बियाण्यांचा नेमका हिशोब काय, ते परत कोणाकडे जमा होते आणि त्याचा पुढील वापर कसा केला जातो, याबाबत शेतकरी प्रश्न उपस्थित करत आहेत। यामुळे संबंधित महामंडळाने याबाबत स्पष्टता आणून शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे। मोफत बियाणे योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचावा, तसेच वितरण प्रक्रियेत कोणताही गैरसमज किंवा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी नियोजन करावं, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। लागलेल्या शेतकऱ्याच्या रांगासंदर्भात आपण विचारूया। तर ही जी रांग लागलेली आहे, ही रांग कशाची लागलेली आहे, आपण काही सांगाल? हे विना अनुदानित 0 पैशामध्ये सोयाबीन वाटप आहे। हे कृषी विभाग, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, राज्य महामंडळ मर्यादेमध्ये राष्ट्रीय खाद्य तेलामध्ये ऑनलाईन जे बुकिंग केलेले आहेत त्यांना 0 पैशामध्ये वाटप आहे। पूर्ण मान्य आहे, 0 पैशामध्ये वाटप केलेले आहे। 0 पैशामध्ये वाटप केले असताना शेतकऱ्यांचे सर्व सुविधांनुसार आपण त्यांना वाटप करायला पाहिजे। हे रहदारीचा ठिकाण, तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही कायदा सुव्यवस्था नाही। आता 3 बुक लावतोय मी, 10 मिनिटात ते लाईन हटल। आता 3 बुक लावायला लागलो, ह्याची प्रोसिजर आहे। पूर्ण सह्या घ्यायची, शेतकऱ्याची डॉक्युमेंट घ्यायचं, 8 त्या डॉक्युमेंट प्रमाणे करतोय मी। 8 फार्मर ID, आधार कार्ड। मान्य आहे, तुम्ही शासनाच्या नियमानुसार तुम्ही देतात, अभिनंदन आहे तुमचा। काहीच काळजी करू नका। मात्र 15 मिनिटात लाईन कमी। मात्र तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी थांबलेत, आता शेतकऱ्यांचा 95 शेतकरी गेलेत। शेतकऱ्यांचा म्हणणं आता आलं की 10 वाजल्यापासून आम्ही थांबलेले आहात आणि त्यांचं म्हणणं चुकीचं आहे ना। 95 शेतकरी माझ्यापासून घेऊन गेलेत। इथं माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत। तरी आपण शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जाता येऊ नये या हिशोबाने आपण त्यांना बियाणाचा व खताचा वाटप करावा। 1 तासामध्ये 3 बुक लावायला लागलो। आता चला या आपण शेतकऱ्यांना विचारूया की शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत। शेतकरी नमस्कार, चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या पेरणीचे दिवस चालू असल्याने शेतकऱ्यांचा लोंढा खते बियाणे खरेदी करण्यासाठी वलांडी येथे मुख्य रस्त्यावर कृषी सेवा केंद्रावर त्यांची गर्दी चालू आहे। तर येथे आपण ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांच्या बियाण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येसाठी ते शेतकरी थांबलेले आहेत। आपण कृषी सेवा संचालकाला विचारूया की येथे त्यांनी कोणत्या नियमानुसार शेतकऱ्यांना बियाणे देत आहे। सर, हे
कृषी सेवा केंद्रामार्फत तुम्हाला ते बियाणे देण्याचा अधिकार शासनाने दिला आहे. मात्र ह्या शेतकऱ्यांना तुम्ही कोणत्या पद्धतीने बियाणे देतात? जसं ऑनलाईन जे बुकिंग झाले तसं त्याप्रमाणे दिलं. तुमच्याकडे किती शेतकरी आहेत? आपल्याकडे गाव किती ते खतांचा तुटवडा काही आहे का? विशेष नाही. आता काही खतं आहेत, काही खतं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारी खते नाहीत अशी कसूर समजा प्रत्येक शेतकरी डीएपी म्हणतो. सध्या तर डीएपीचा एक अवेलेबल नाही. बाकी आहे 20 आहे, 12 आहे. शासनाच्या ॲपनुसार शासनाने लिंक पाठवलेली आहे आम्हाला. त्या लिंकनुसार सगळ्यालाच हां त्या लिंकनुसार सध्या कृषी सेवा केंद्रामध्ये DAPचा थोडा बहुत साठा आहे. तुम्ही ते शेतकऱ्यांना पुरवठा केलात का? नाही, जे ॲपवर आहे त्या प्रमाणात खत आहेत सगळी. आहेत का? अवेलेबल आहेत. एमर्जन्सी युरिया आले का? आहे ना, सगळीकडे आहे. युरिया पण आहे. युरिया पण शेतकऱ्यांना माहिती आहे. तुम्ही शेतकऱ्यांना युरिया नाही आणि DAP नाही असे म्हणतात. तसं होतच नाही ना. पर्टिक्युलर तुम्ही नाही, असं काही शेतकरी आरोप करतायत. पर्टिक्युलर तुमच्यावर नाही. डीएपी संपलाय सगळीकडनं. हां. माझ्या माहितीप्रमाणे तर संपला असेल. आता काही लोकांना असेल थोडं बहुत तेवढंच. म्हणजे DAP देण्यासाठी काही अडचण? शेतकऱ्यांना कोण काही म्हणजे त्यांचं काही कागदपत्र पाहिजे का किंवा काय काही काय करत नाही काय मग आणि त्याच्यात DAPचा भाव सगळ्यात कमी आहे आणि बाकी खताचा आता डीएपीचीच मागणी कशामुळे बोलले समजा डीएपीचा खताचा रेट आहे 1350. बाकीचे आता 20-20-13 मला वाटतं 12-32-16चं 2250 झाला आहे म्हणजे 2025 त्याच्यामुळं सगळ्याची मागणी डीएपी थोडंसं कमी झालाय. तुम्ही त्या शेतकऱ्यांना असं समजून सांगू शकत नाही की DAP मध्ये हा एक घटक कमी आहे. त्या घटकाची बॅग घेतले तर तुम्हाला त्याच प्रमाणात मिळणार नाही. तुम्ही असे ते शेतकऱ्यांना समजून सांगत नाही का? शेतकरी जर डीएपी मागत असेल तर आपण दुसरं बोलू शकत नाही. आद्य कर्तव्य आहे ना. तुम्ही एक तज्ञ शेतकरी तुम्ही एक ॲग्रिकल्चर मधले आहात. ओलांडीचे आहेत का परिसरातले? परिस्थिती किती गावाचे? जवळपास 6 ते 7 गावाचे आहेत. जास्त गाव आहे. किती आहे अंदाजे? तुम्ही काही त्याची प्रोसेस केलंच नाही. नाही हे लिस्ट आहे की समोर. हा, ठीक आहे. बघा किती बघा, गावाचे जसं आलं सांगा. तसं पण निवडलो आम्ही. तरी अंदाजे किती गाव आहेत तुमच्याकडे? तर आज सकाळपासून किती शेतकऱ्यांना तुम्ही बियाणे दिला? किती लोकांना दिले बघा सांगा कुठं. सकाळपासून तुम्ही किती शेतकऱ्यांना सांगायची माहिती आहे. किती 60 लोकांना लोकांना दिले. दिलं? 60 लोकांना दिले. त्याची पूर्ण प्रोसेस केलं का? हा पूर्ण केलेली. पूर्ण प्रोसेस करून तुम्ही त्यांना बियाणे फुकट दिले? फुकट दिले. ठीक आहे. 60 लोकांना दिले. परंतु यांनी एक काम चुकीचं केलं. आता बियाणं 58 किलो जर असलं तर 50 किलो दिलेलं आणि परत आणि 8 किलो मागायला तर ते वरून प्रोसेस यायचं आहे. ते आम्हाला 8 एवढं किलो देता द्यायचे येतंय, असेल तेवढं देता येतंय, ते बाकीचं बियाणं मिळणार. आता माझी सकाळपासून त्यांची तक्रार आहे तुम्हाला सांगतो. आपल्या शेतकऱ्याचं नाव सांगता का? कांता रमेश बिरादर माझ्या बायकोच्या नावानं 57 किलो 750 ग्राम बियाणं. मी म्हणतो बाकीचे पैसे देतो बॅगचे अजून 25 किलोची एक गाव बॅग कोणता? आहे. बोरोळ. बरोबर. हा बोरोळ. तर तुम्हाला काय म्हणले यांनी? तरी सकाळी आम्ही 10 वाजता आलो साहेब इथं. 10 वाजता आल्याविषयी कांबळे तुम्हाला बियाणं 2च बॅग भेटतंय म्हणले, बाकीचं बियाणं वरचं भेटत नाही म्हणले. 57 किलो 750 ग्राम. मी म्हणलो बाकीचे 25 किलोची बॅग आहे का नाही त्याचे पैसे घ्या उर्वरित आणि आम्हाला बॅगला बॅग द्या. नाही म्हणलो तर तेवढं बियाणं जे तर शिल्लक तुम्हाला आहे त्याचे किती आम्हाला पैसे परत द्या. किती किलो बियाणे कमी आले? मला 8 किलो बियाणं कर. सर 8 किलो बियाणे कमी आले अशी शेतकऱ्याची तक्रार आहे. काय म्हणतात? ते फोडून देता येते तर त्यांना ते जेवढे शासनाने दिले पैसे द्या. जेवढे शासनाने दिले तेवढे तुम्हाला देणं अनिवार्य आहे का नाही? साहेब सांगते तर आपण करू. तुम्हाला जेवढे शासनाने दिले तेवढे तुम्हाला देणं अनिवार्य आहे का? तुम्ही ते ठेवलात ना. तुम्ही त्याचे 7 किलो बियाणे ठेवला म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला. बॅगा आम्हाला अनामत 200 द्या. मला ते म्हणायचं नाही. तुम्ही त्यांचे 7 किलो बियाणं कमी केला म्हणजे तुम्ही त्या 7 किलो बियाणाचा भ्रष्टाचार केला. बरं, पुसा काय ते? पुसा नाही. तुम्ही बोला ना. 7 किलो बियाणे तुम्ही ठेवून घेतलात का? म्हणजे साहेब तुम्ही 7 किलो बियाणं विचारा साहेबाला विचारा. कोणत्या साहेबाला? तुम्ही म्हणा. तुम्ही आम्ही कशाला सांगू? साहेब गोलमाल करणार साहेब. साहेबाला फोन थांबा, लावतो. मी सांगतो की थांबा. कसं असतं हे? आपलं यांची सगळी प्रोसेस करतात सर. मग इथे तुम्हाला काय अडचण आहे? इथं 10 वाजल्यापासून थांबले सर. रांगच हालत नाही आणि तिथे एक माणूस नसतोय सर. आणि त्यांनी तर म्हणतात मी 95 त्यांनी डाकीचं आहे, दिलो. सर.
ते डॉक्युमेंट ठीक आहे तुमची जे समस्या आहे सांगत जावा ना. डॉक्युमेंट ऑलरेडी त्यांनी डॉक्युमेंट आल्याच्या नंतर ठेवून घेतात, नंतर ऑनलाईन करतो म्हणते देतात सर. यांनी तसं न करता उभं हँडसॉल करण्यासाठी वारी लावलेले आहेत सर. मला काय म्हणायचं आहे, हे जे करलेले आहेत ते ओरिजिनल करण्याचं थोडं टेबल वाढवायला पाहिजे. पण ओरिजिनल यांचं चालू आहे, तिथं इथं काही अडचण नाही, कुठल्या प्रकारची काही तक्रार नाही. फक्त ओरिजिनल माणसाला द्यायचे. संचालकांना विचारलो की त्यांनी म्हणतात मी आता 3 टेबल लावणार आहे, 10 मिनिटात तुमच्या शेतकऱ्यांची समस्या सॉल्व्ह करणार आहे. तरी कृपया तुम्ही शेतकऱ्यांनी कुठलाही गोंधळ न घालता सुख समाधानी याने घ्यावी आमची. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर.